भारतात बजेट हे कुठल्याही फेस्टिवल पेक्षा कमी नाहीये। रिसेंटली फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅम यांनी आपल्या देशाचा बजेट फॉर द फायनान्शियल इयर 23-24 पार्लमेंट मध्ये ठेवले आणि या रिसेंट बजेटमध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टरनी 7 प्रायोरिटीज वर फोकस केलेला। ते म्हणजे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, रिचिंग द लास्ट माइल, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट, अनलिशिंग द पोटेन्शियल, ग्रीन ग्रोथ, यूथ पॉवर अँड स्टिम्युलेटिंग द फायनान्शियल सेक्टर। आणि यापैकी सर्वात नोटेबल चेंज म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ न्यू टॅक्स स्लॅब विच वॉज रिप्लेसिंग द ओल्ड टॅक्स रेजिम। आज जिथं आपल्या समोर 2 टॅक्स रेजिम्स आहेत, आपल्यासाठी खूप कन्फ्युजिंग सिच्युएशन झाली आहे की जर का मला कुठली एक स्कीम चूज करायची असेल तर मी कुठली स्कीम चूज करू, ओल्ड और न्यू। मला खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओज बघितले असतील किंवा बरेच डिस्कशन तुम्ही बघितलं असेल विथ रिस्पेक्ट टू टॅक्स रेजिम्स की दोघांपैकी चांगली टॅक्स रेजिम कुठली आहे किंवा हु शुड ऑप्ट फॉर विच वन किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस 2 टॅक्स रेजिम्स। परंतु मित्रांनो, जर का आतापर्यंत तुम्हाला या दोन्ही स्कीम्स मधला डिफरन्स लक्षात आला नसेल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दोन्ही टॅक्स रेजिम्सचा डिफरन्स जाणून घेऊया विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल। मित्रांनो, सर्वात आधी बघून घेऊया की दोन्ही स्कीम्स मधले टॅक्स स्लॅब्स काय आहेत। तर आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर इन्कम टॅक्स स्लॅब्स दिसत असतील, बोथ इन न्यू टॅक्स रेजिम एज वेल एज ओल्ड टॅक्स रेजिम। मित्रांनो, ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये फॉर इंडिव्हिज्युअल्स HUF 0 to 2.5 lakhs इयरली इन्कम वर तुम्हाला नील टॅक्स रेट होता, परंतु 2.5 lakhs to 5 lakhs 5% इन्कम टॅक्स होता आणि 5 to 10 lakhs वर 20% आणि मोर दॅन 10 lakhs जर तुमची इन्कम असेल जर का तर 30% टॅक्स ब्रॅकेट मध्ये तुम्ही यायचे। आणि या ओल्ड स्कीम मध्ये अप टू 5 lakhsचा तुमचा रिबेट सुद्धा होता, म्हणजे 5 lakhs पर्यंतची इन्कमवर तुम्हाला अजिबात काही टॅक्स पे करायची गरज नव्हती। आता फायनान्शियल इयर जे आपला नवीन आलेला आहे 23-24 याच्यात जी नवीन टॅक्स रेजिम आली आहे त्याच्यात 0 to 3 lakh मध्ये टॅक्स 0 आहे, नील आहे आणि 3 to 6 lakhs is 5%, 6 to 9 lakhs is 10%, 9 to 12 lakh is 15% and 12 to 15 lakh is 20%. And if your income is more than 15 lakhs in a year, तेव्हा तुम्ही 30% टॅक्स स्लॅब मध्ये यायचे। आता या नवीन स्कीम मध्ये ही जी रिबेटची लिमिट आहे ते वाढून 7 lakhs केली गेली आहे। याचा अर्थ असा आहे की जर का तुम्ही नवीन टॅक्स रेजिम मध्ये ऑप्ट करत असाल आणि जर का तुमचं इन्कम 7 lakh अप टू 7 lakh असेल तर तुम्हाला एकही रुपयाचा टॅक्स पे करावा लागणार नाही। तर मित्रांनो, आता आपण दोन्ही टॅक्स स्लॅब्स बघितलेत, आता काही उदाहरणं घेऊया आणि कॅल्क्युलेट करून बघूया की कुठल्या इन्कम कॅटेगरीमध्ये कुठल्या स्कीम मध्ये किती टॅक्स पेएबल आपल्याला येतो। इथं आम्ही 2 केसेस घेतलेत जेणेकरून तुम्हाला नवीन टॅक्स स्कीम मधले टॅक्सेबिलिटी लक्षात येईल। तर मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस किंवा एक टेबल दिसणार आहे ज्याच्यात आपण 2 एक्झाम्पल्स घेऊन टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेशन कसं होतं ते बघूया। तर स्क्रीनवर बघा, तुम्हाला 2 ऍक्च्युअली टॅक्स रेजिम दिसत असतील, न्यू एज वेल एज ओल्ड। आपण न्यू रेजिम मध्ये इन्कम अज्युम केलेली आहे 7 lakhs आणि ओल्ड रेजिम मध्ये आपण इन्कम अज्युम केलेली आहे 5 lakhs। आता जेव्हा आपल्याला 7 lakhs वर टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण न्यू टॅक्स स्लॅब बघूया। 0 to 3 lakhs इज नील, therefore 0 rupees and 0%. 3 to 6 lakhs ची जी इन्कम असेल तो जो स्लॅब आहे त्याच्यात तुमचा टॅक्स रेट आहे 5%, म्हणजे आपल्याला ही जी 3 लाख आहे 3 लाख वर 5% आपल्याला टॅक्स पे करावा लागेल, दॅट कम्स टू 15,000। आणि 6 to 9 lakhs या स्लॅब मधला टॅक्स स्लॅब आहे, टॅक्स रेट आहे 10%, परंतु आपली इन्कम फक्त 7 lakhs आहे, म्हणजे या स्लॅब मध्ये आपलं फक्त 1 lakh रुपीज येत आहे, बरोबर। 6 to 9 स्लॅब मधला 1 lakh रुपीज आपल्याला येते, ज्याच्यावरती आपल्याला 10% नी टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल, म्हणजे 10,000। याचा अर्थ असा आहे की जर का तुमची 7 lakh ची इन्कम असेल तर न्यू टॅक्स रेजिमच्या अनुसार तुमचा जो टोटल इन्कम टॅक्स पेएबल येईल इट विल बी 25,000। परंतु मित्रांनो, सेक्शन 87A आता अमेंड झालेला आहे ऍज पर न्यू बजेट आणि अप टू 7 lakhsचा जो इन्कम आहे तो एंटायरली टॅक्स फ्री होणार आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पूर्ण 25,000चा टॅक्स रिबेट भेटेल, म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्हली 0 rupees टॅक्स पे करावा लागेल जर का तुमची इन्कम अप टू 7 lakh पर्यंत असेल तर, म्हणजे तुमचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट झाला 0%। तसंच ओल्ड रेजिम मध्ये आपण इन्कम अज्युम केली 5 lakhs, 0 to 2.5 lakhs द टॅक्स रेट इज नील, म्हणजे 0 टॅक्स पेएबल। 2.5 lakhs to 5 lakhs हे जे 2.5 lakhs रुपीज आहे याच्यावरती तुम्हाला 5% च्या अनुसार टॅक्स लागतं आणि 2.5 lakhs वर 5% जर का तुम्ही केला तर 12,500 तुमचं टॅक्स पेएबल येतो। परंतु या ओल्ड रेजिम मध्ये पण सेक्शन 87A ऍप्लिकेबल आहे, परंतु याची लिमिट आहे अप
अप टू 5 lakhs ओनली. म्हणून पूर्ण 12,500 तुमचं टॅक्स फ्री होऊन जाईल बिकॉज ऑफ दिस रिबेट. म्हणजे तुमचं नेट टॅक्स पेएबल इज 0 अँड इफेक्टिव्ह टॅक्स रेट इज अगेन 0%. या इलस्ट्रेशनला बघून आता तुम्हाला टॅक्स रेट कॅल्क्युलेशन समजलं असेल. परंतु जर का मित्रांनो आपण या जे इन्कम अज्युम केलेली 7 लाख आणि 5 लाख जर का आपण 10 लाख इन्कम अज्युम केली तर आपली टॅक्स लायबिलिटी किती येणार अकॉर्डिंग टू बोथ द स्कीम्स. चला बघूया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता अजूनही एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस टेबल दिसत असेल. न्यू टॅक्स रेजिम ॲज वेल एज ओल्ड टॅक्स रेजिम. आपण दोन्ही ठिकाणी आता इन्कम अज्युम केलेली आहे 10 लाख. चला आधी आपण न्यू टॅक्स रेजिमच्या अनुसार इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करूया. पहिला स्लॅब 0 to 3 लाख 0% हेन्स 0. 3 to 6 lakhs म्हणजे हे जे 3 लाख आहेत याच्यावरती 5% अनुसार 5,000. पुढचे जे 3 लाख आहेत म्हणजे 6 to 9 लाख त्यावरती 10% म्हणजे 30,000 आणि त्या पुढचे 9 to 12 लाख. आता 9 to 12 लाख ची ही स्लॅब आहे परंतु आपलं इन्कम होता 10 लाख म्हणजे आपल्याला 1 लाखावर 15% आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल विच इज 15,000. जर तुम्ही 5,000 प्लस 30,000 प्लस 15,000 केलात तर तुमची टोटल टॅक्स पेएबल लायबिलिटी जी आली ती इट इज 60,000. आता मित्रांनो तुमचा इन्कम 7 लाख पेक्षा जास्त आहे आणि हेच कारण आहे की तुम्हाला सेक्शन 87A मध्ये रिबेट भेटणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पूर्ण 60,000 रुपीज तुमची ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी येईल आणि तुमचं इफेक्टिव्ह टॅक्स रेट झाला 6%. सेम इन्कम इन ओल्ड टॅक्स रेजिम. चला बघूया. 0 to 2.5 लाख नील 0 रुपीज. 2.5 लाख टू 5 लाख हे जे 2.5 लाख आहे याच्यावरती तुम्हाला 5%च्या हिशोबाने 12,500 तुमची टॅक्स लायबिलिटी येईल आणि त्यानंतर 5 to 10 lakhs हे जे 5 लाख आहेत यावरती 20% अनुसार 1 लाखचा तुमचा टॅक्स लायबिलिटी येईल. या पुढचा स्लॅब आपल्याला ऍप्लिकेबल नाही कारण आपली इन्कम 10 lakhs आहे. 10 lakhs पेक्षा जास्त नाही. जेव्हा तुम्ही 1 लाख प्लस 12,500 ऍड केला तर तुमची टोटल टॅक्स लायबिलिटी ऍज पर ओल्ड स्कीम आली 1,12,500. इथं सुद्धा तुम्हाला रिबेट भेटणार नाही कारण इथं रिबेटची लिमिट होती 5 lakhs आणि तुमचा नेट टॅक्स पेएबल आला 1,12,500 म्हणजे तुमचं इफेक्टिव्ह टॅक्स रेट झाला 11.25% इन ओल्ड रेजिम ॲज कम्पेअर्ड टू 6% इन द न्यू वन. परंतु एक मिनिट थांबा मित्रांनो. इथं आपण ओल्ड स्कीम मध्ये कुठल्याही प्रकारचे डिडक्शन्स किंवा अलाउन्सेस आपण कन्सिडर केलेले नाहीयेत. ओल्ड स्कीम मध्ये आपल्याला काही डिडक्शन्स आणि अलाउन्सेस अलाउड असतात ॲज अ डिडक्शन फ्रॉम आवर टोटल टॅक्सेबल इन्कम. चला आता काय एक एक्झाम्पल मध्ये या डिडक्शन्स आणि अलाउन्सेसचा वापर करून बघूया की आपल्याला ओल्ड स्कीम फेवरेबल आहे की न्यू स्कीम. चला मित्रांनो एकदा परत इन्कम टॅक्स कम्प्युटेशन करूया परंतु यावेळेस ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जे रिडक्शन्स आणि एक्झम्पशन्स आपल्याला अवेलेबल असतात त्यांचा वापर करून बघूया की काही टॅक्स बेनिफिट आहेत. तर मित्रांनो आम्ही इन्कम सेम घेतलेली आहे ओल्ड रेजिम आणि न्यू रेजिम मध्ये 10 लाख. स्टँडर्ड डिडक्शन पण सेम राहणार आहे 50,000 इच. परंतु आता ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये तुम्हाला HRA एक्झम्पशन भेटेल. स्टँड्स फॉर हाऊस रेंट अलाउन्स. मित्रांनो आता हे HRA एक्झम्पशनचा जो अमाऊंट असेल तो काही फॅक्टर्सवर डिपेंडंट असतं. फॉर एक्झाम्पल युअर बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्सेस, तुम्ही कुठल्या सिटीवर आहात, कुठल्या सिटीमध्ये आहात तुम्ही आणि याचे काही रूल्स असतात. त्या रूल्सला फॉलो करून त्यानंतर आपण HRA एक्झम्पशन क्लेम करू शकतो. आम्ही सिम्प्लिसिटीसाठी 72,000 कन्सिडर केलेले आहेत. हे अज्युम्ड अमाऊंट आहे. तर आपला हे सगळे डिडक्शन झाल्यावर आपला ग्रॉस टोटल इन्कम आला 878 इन ओल्ड अँड 950 इन न्यू. आता यानंतर ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये आपल्याला चॅप्टर 6 चे डिडक्शन घेता येतं. त्याच्यात आपल्याला ATC म्हणजे तुमचे काही इन्व्हेस्टमेंट असतील, तुमचे काही म्युच्युअल फंड, टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड मध्ये निवेश जर का तुम्ही करत असाल किंवा प्रोव्हिडंट फंड, ते सगळे तुम्हाला ATC मध्ये अप टू 1,50,000 तुम्ही डिडक्शन घेऊ शकता आपल्या टोटल इन्कम मधनं. आणि त्याशिवाय NPS मध्ये सुद्धा तुम्ही ऍडिशनली 50,000 चा डिडक्शन घेऊ शकता. लक्षात घ्या मित्रांनो हे सगळे डिडक्शन फक्त ओल्ड स्कीम मध्ये अवेलेबल असतात, न्यू स्कीम मध्ये नाहीये. त्यानंतर आम्ही मेडिक्लेम सुद्धा घेतलेला आहे अंडर सेक्शन 80D आणि याच्यात आम्ही 25,000 अज्युम केलेला आहे. प्रोफेशनल टॅक्स हा डिडक्शन सेम असणार आहे दोन्ही ठिकाणी. आणि त्यानंतर जर का तुमचा होम लोन इंटरेस्ट कंपोनेंट पण असेल तर अप टू 2 लाख त्याचा डिडक्शन तुम्हाला ओल्ड रेजिम मध्ये घेता येईल. आता हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यावर आपली जी टोटल टॅक्सेबल इन्कम आहे ओल्ड रेजिम मध्ये ही होईल 4,50,600 आणि न्यू रेजिम मध्ये 9,47,600. या अनुसार जर का तुम्ही इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला तर ओल्ड स्कीम मध्ये 10,030 चा इन्कम टॅक्स येईल आणि न्यू स्कीम मध्ये 52,140. परंतु लक्षात घ्या मित्रांनो ओल्ड स्कीम मध्ये अप टू 5 लाखचा इन्कम वर रिबेट भेटतं अंडर सेक्शन 87A म्हणून 10,030 चा तुम्हाला रिबेट भेटून जाईल.
याचा अर्थ असा आहे की ओल्ड स्कीम मध्ये द नेट टॅक्स पेबल फॉर यू इज गोइंग टू बी 0 ॲज अपोज टू न्यू टॅक्स रिजिम, ज्याला तुम्हाला 52,140 चा इन्कम टॅक्स पे करावा लागेल एक्सक्लुडिंग सेस. मित्रांनो 4% चा एज्युकेशन सेस पण लागतं फॉर वेलफेअर ऑफ पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल, अँड म्हणून न्यू स्कीम मध्ये आपण 2086 चा सेस पण ऍड केलाय. देअरफॉर नेट टॅक्स पेबल आउट ऑफ पॉकेट इन ओल्ड स्कीम इज 0 whereas in new tax scheme it is going to be 54,226. मित्रांनो आम्ही ही जी एक्सेल शीट आहे तुमच्यासाठी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये पण पिन केलाय आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकलाय. तुम्ही स्वतःहून आपल्या डिडक्शन्स अनुसार आपल्या इन्व्हेस्टमेंट अनुसार तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करू शकता की तुमच्यासाठी कुठली स्कीम जास्त फेवरेबल असेल. चला मित्रांनो मी तुम्हाला अजूनही एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. समजा तुमचं इन्कम 12,50,000 असेल, आपण दोन्हीकडे सेम अमाऊंट लिहूया. ओके, आणि बाकीचे जे डिडक्शन्स आहेत, बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते आपण सेम ठेवूया. जर का तुमची इन्कम 12,50,000 असेल, स्टँडर्ड डिडक्शन सेम, HRA आम्ही अज्युम केलेलं आहे सेम, तर तुमचं टॅक्सेबल इथं ग्रॉस टॅक्स टोटल इन्कम झाली 1128, इथं आली 12 लाख. आता इथं चॅप्टर 6 मध्ये आपण अज्युम करूया की सगळे डिडक्शन सेम राहतील, तर तुमचं टॅक्सेबल इन्कम येईल 7,05,000 इन ओल्ड रिजिम अँड 11,97,500 इन न्यू रिजिम. यावरती तुमचं टॅक्स लायबिलिटी येईल 52,600 अँड 89,625 रिस्पेक्टिव्हली. परंतु फक्त लक्षात घ्या आपली टोटल इन्कम वाढली, आपला टोटल टॅक्स सुद्धा वाढलाय, म्हणून आपला जो सेस आहे तो सुद्धा वाढेल 2104 इन केस ऑफ ओल्ड अँड 3585 इन केस ऑफ न्यू. आणि तुमची नवीन टॅक्स लायबिलिटी आली 54,704 इन ओल्ड रिजिम अँड 93,210 इन न्यू रिजिम. आता फक्त एकच प्रश्न राहिलाय, कुठली स्कीम चांगली आहे? तर मित्रांनो ओल्ड स्कीम त्यांच्यासाठी चांगली आहे ज्यांच्याकडे भरपूर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट असेल, होम लोन असेल, जे चॅप्टर 6चं बेनिफिट घेत असतील, त्यांच्यासाठी ओल्ड स्कीम चांगली आहे. परंतु जर का तुमच्याकडे हे सगळे इन्व्हेस्टमेंट नसतील तर तुमच्यासाठी न्यू स्कीम सुद्धा एक खूप चांगला अल्टरनेटिव्ह आहे. तर मित्रांनो हे होते डिफरन्स बिटवीन ओल्ड स्कीम अँड न्यू स्कीम. तुम्ही कुठल्या स्कीमचा वापर करणार आहात कृपया करून कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. आणि ह्या कॅल्क्युलेशनसाठी मदत करण्याकरिता आम्ही तुमच्यासाठी एक्सेल शीट देत आहोत इन द कमेंट सेक्शन ऑल्सो अँड इन द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्हिडिओ एज वेल. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. कृपया करून या व्हिडिओला आपल्या प्रत्येक मित्रांसोबत शेअर करा, फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा, कारण इन्कम टॅक्स सर्वांनाच पे करावा लागतो. आणि आज हा एक खूप मोठा प्रश्न झालाय, विच टॅक्स रिजिम टू चूज, आणि हा व्हिडिओ या डिसिजन मध्ये हेल्प करू शकते. थँक्यू सो मच. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. सायनिंग ऑफ. सी यू आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.